शेवगावमध्ये भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या वंदे मातरम फिटनेस क्लबच्या वतीने देवाभाऊ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या स्पर्धेमध्ये दिली जाणारी मानाच्या गदेचे औपचारिक पूजन आज सोमवार दिनांक 19 रोजी करण्यात आले। यावेळी अहिल्यादेवी नगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने छबू लांडगे पैलवान यांच्या स्मरणार्थ विजेते मल्लास देण्यात येणार आहे। ती गदा आयोजकांकडे सुपूर्द करण्यात आली। यावेळी शेवगाव शहरातील खंडोबा नगर या मैदानामध्ये शेवगाव तालुका पंचायत समितीचे उपसभापती अरुण लांडे यांच्या हस्ते या गदेचे पूजन करण्यात आले। यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नंदू मुंडे, विजय देशमुख, मधु कोरडे, फुलचंद रोकडे, एकनाथ कुसळकर, नामदेव लंगोरे, अमोल सागडे, बाळासाहेब कोळगे, राम कोळगे, विलास फाटके, सोमनाथ मोहिते, कडू मगर, नाना देहाडराय, अण्णासाहेब डोके, रमेश जाधव, सालारभाई शेख, अभय पालवे, भाऊ वाघमारे, बाळासाहेब नजन, अजिनाथ मासाळकर, गोपी तिवारी, कानिप साखरे, अनिकेत ढाकणे, अंकुश कुसळकर, अजय भारसकर, कमलेश गांधी, बाळासाहेब खोटाड, सरपंच पप्पू केदार, राजू तिवारी, जयकिसन बलदबा, विनायक खेडकर, अमोल भोकरे, सोमनाथ लोखंडे, छगनराव पानसरे, वाकडे सर, रामभाऊ लोडे, नाना डोंगरे, किरण कोमकर, वैभव लांडगे इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। छबू भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र वैभव भाऊ लांडगे यांनी देवाभाऊ कुस्त्या स्पर्धेसाठी आज साधीची गदा सुपूर्द केली आणि त्या गदेचं विधिवत पूजन करून आज ती गदा ताब्यात घेण्यात आली आहे। 28 मे आणि 29 मे रोजी 2 दिवस देवाभाऊ कुस्ती स्पर्धेचं आयोजन शेवगाव मध्ये करण्यात आलं आहे। आता त्या ग्राउंड उभा आहे, त्याची तयारी चालू आहे। त्याच्यासाठी भव्य असं कुस्त्यासाठी स्टेज आहे, पाहुण्याचं स्टेज वेगळं आणि भव्य अशा गॅलरी याचं आयोजन केलं। आता पाऊस अचानक सुरू झाल्यामुळं यासाठी मोठा डोम, ह्या पूर्ण गॅलरी आणि कुस्त्याच्या स्पर्धेवर मोठा डोम याच्यात बांधण्याचं काम चालू आहे आणि उद्या त्याला कितीही पाऊस झाला तरी कुस्त्या होणार आहेत। ह्या कुस्त्यासाठी प्रमुख उपस्थिती आणि शुभ हस्ते या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण होणार आहे। तसंच आमच्या जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार, दोघांचा संयुक्त तालुक्याच्या वतीने सत्काराचं आयोजन करण्यात आलं। असे 2 सत्कार मूर्ती आणि विविध पाहुणे त्या निमित्त येणार आहेत। मोठ्याल्या कुस्त्या इथं खेळण्यात येणार आहे। याच्यासाठी महिलांमध्ये बी कुस्त्या आहे। सोनाली मंडलिक ही नावाजलेली चांगली पैलवान, तिची कुस्ती आहे। सिकंदर शेख यांची कुस्ती आहे आणि आपलं पृथ्वीराज पाटील यांची एक कुस्ती। अशा हर्षद सदकीर असे महाराष्ट्र केसरी मोठ्याले पैलवान प्रथमच शेवगावमध्ये 3 महाराष्ट्र केसरी येणार आहेत आणि ह्या खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने स्पर्धा होणार आहेत। मी जिल्ह्यातल्या सर्व पैलवानांना आताच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने स्पर्धा खेळायला या। राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, सुसज्ज असं स्टेज, चांगलं नियोजन, एक 15 पंच, रेफरी आणि स्कोअर बोर्डचं नियोजन, असं मोठ्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कोणतीही अडचण पैलवानाला राहणार नाही, त्यांची व्यवस्था करण्यात आली। भव्य अशा बक्षीस 109 गटामध्ये कुस्त्या आणि 9 गटामध्ये सुद्धा चांगले बक्षीस आणि एक चांदीची गदा ही बक्षीस म्हणून देण्यात आलेले आहे। शेवटच्या 80 किलो ते 120 किलो गटामधल्या फायनल कुस्ती मारणारा 51,000 आणि चांदीची गदा। त्यानंतर ओपनच्या लावून कुस्त्या त्या जवळजवळ 2 लाखाची, 1.5 लाखाची, 1 लाखाची असं भव्य असा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। तरी मोठ्या संख्येने पैलवानांनी भाग घ्यावा आणि रसिक कुस्त्याप्रेमी त्यांनी सुद्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने यावा एवढीच विनंती मी वंदे मातरम तालीम शेवगावच्या वतीने करत आहे। प्रतिनिधी आयाज शेख, ATV न्यूज शेवगाव। आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा, सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, AC, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही। तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड।